रायगडमधील 15 पंचायत समित्यांवर आज सभापती पदांची निवड. 15 पैकी शिवसेनेला सर्वाधिक सभापती पदं मिळण्याची शक्यता. 118 सदस्य पदांच्या जागांसाठी पार पडली होती निवडणूक. मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक. महापौर रितू तावडे, भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार. अनधिकृत फेरीवारे, बोगस जन्मदाखल्यांच्या प्रकरणावर यापूर्वी झालेल्या बैठकीनंतर ही फॉलोअप बैठक असणार. चंद्रपूरनंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र. खुलताबाद पंचायत समितीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ता स्थापन. भाजपच्या सुनीता खंडागळे सभापतीपदी तर ठाकरे सेनेच्या मंदाबाई वाकळे उपसभापतीपदी. बुलढाण्यात बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचं प्रमाण वाढलं. 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. तर 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत जिल्ह्यातून 200 महिलांसह 289 जण बेपत्ता. तर घटनेबद्दल कुठलीही माहिती समोर येत नसल्यानं चिंतेचं वातावरण. सोलापूर महापालिकेनं लाखो रुपयांना खरेदी केलेल्या रुग्णवाहिका धुळखात. चालकांची नेमणूक आणि गाड्या वापरात नसल्यामुळे 7 रुग्णवाहिका तब्बल 4 वर्षांपासून धुळखात. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी केली बंद पडलेल्या रुग्णवाहिकांची पाहणी. ॲम्ब्युलन्स या पडीक होत्या. मी सांगितलेलं इथल्या क्लार्का की रिमूव्ह करा ह्या आणि पाहूया त्यातले काय पार्ट्स गेलेले आहेत वगैरे. परंतु हो नाही करत ह्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं, हे मी मान्य करते. परंतु आता ज्या पण आहेत याचे जे बॅटरी किंवा जे पण पार्ट चोरीले गेले ह्याला पूर्णतः जिम्मेदार मी त्याच ड्रायव्हरला करते जे इथं वर्किंग आहेत. कारण बाहेरच्या लोकांनी काही केलं नाही याला. त्यामुळे त्याची दुरुस्ती मी 8 दिवसात करून घेईल सर आणि व्यवस्थित रुग्णांना सेवा देण्याचा मी प्रयत्न करेन सर. बाहेर तुम्ही बघितलं असेल सिव्हिल हॉस्पिटलला इतका मोठा लोड आहे. शहराचं मेन हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे. ग्रामीण असेल, शहरी भागातले प्रत्येक लोक इथं आरोग्याच्या सुविधा घ्यायला येतात. बाहेर सगळ्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स चालू असते, तर आपल्या स्वतःला महापालिकेच्या गाड्या चालवायला अडचण नाही. त्या सरळ म्हणजे भ्रष्टाचार करण्याच्या दुसरा पवित्र आहे असं मी म्हणतो. पुण्यात 10वीचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले. 10वीचे भाग 1 आणि 2चे पेपर टेलिग्रामवर फुटल्याचं समज. पुणे विभागीय मंडळाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार. टेलिग्राम ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंद. कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन. एबीपी मासाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांकडून एसआयटी स्थापन. गेल्या 2 महिन्यांपासून पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता. नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई. मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. 18 मोटारसायकली जप्त. अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता. आरोपींनी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या होत्या दुचाकींच्या चोऱ्या. आतापर्यंत 18 गाडी आपण जप्त केली. यामध्ये 10 पेक्षा जास्त गाडी परराज्याची आहे आणि या आरोपींना पहिल्यांदाच यांचा क्रिमिनल रेकॉर्ड समोर आलेला आहे. म्हणजे यापूर्वी यांचा कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड नव्हता आणि यांना आपण डिटेक्ट करून आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.